राग राग माणसाला जाळतो आणि राग षड्रिपूंपैकी एक आहे हे आपण लहानपणापासून ऐकलंय. पण राग म्हणजे नक्की काय आहे? ती एक मूळ भावना आहे? कोणत्या आतील दबलेल्या भावनेचं एक लक्षण आहे? का तो एक रोग आहे? आपला रागावर कंट्रोल नसतो तर राग आपल्याला कंट्रोल करत असतो. काय असतं ना फ्रेंड्स, राग ही गोष्ट एका दिवसात निर्माण होणारी नाहीये. राग खरंच व्यक्त केला पाहिजे का? राग व्यक्त होणं चांगलं आहे का नाही आहे? रागीट असणं चांगलं आहे का नाही आहे? त्याच्यासाठी माझ्याकडे एक खूप सुंदर उपाय जो मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला आणि जे अँगर मॅनेजमेंटसाठी माझ्याकडे येतात त्या माझ्या क्लायंट्सना देते. कधी कधी ते क्लिनिकमध्ये माझ्या समोर करून घेते. रायटिंग अ अँगर लेटर. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ, म्हणजेच तुमची DSP. एटर्निटी द जर्नी विदिन आई आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओपासून आपण मनुष्याच्या भावना किंवा संवेदना या विषयावर एक व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे आणि मागच्या व्हिडिओचा विषय होता मनुष्याला वाटणारी भीती. तो फिअर आहे का फोबिया आहे, म्हणजे नक्की काय आहे, त्याची साधारण लक्षणं काय असतात आणि आपल्या दैनंदिन प्रगतीच्या आड आपली भीती कशी येऊ शकते. तसंच त्याला घालवण्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो याचा साधारण आपण आढावा मागच्या व्हिडिओमध्ये घेतलाय. या आपल्या सिरीज मधल्या दुसऱ्या व्हिडिओचा विषय आहे राग. राग माणसाला जाळतो आणि राग षड्रिपूंपैकी एक आहे हे आपण लहानपणापासून ऐकलंय. पण राग म्हणजे नक्की काय आहे? ती एक मूळ भावना आहे? कोणत्या आतील दबलेल्या भावनेचं एक लक्षण आहे? का तो एक रोग आहे? राग येणं योग्य आहे, तो व्यक्त झाला पाहिजे का तो आत दाबला पाहिजे? आणि जर आत राग दाबत असलो आपण, तर त्याचा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर नक्की काय परिणाम होतो आणि त्याच्यावर अगेन फक्त आपण घरगुती काय उपाय करू शकतो याचा आढावा आपण ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो स्टे ट्यून. राग ही एक खूप मोठी व्याप्ती असलेली संकल्पना आहे. म्हणजे राग अनेक अनेक प्रकारे व्यक्त करता येतो. फॉर एक्झाम्पल, एक जो राग आहे ज्याला आम्ही म्हणतो असर्टिव्ह अँगर. असर्टिव्ह अँगर म्हणजे काय, की मला तुमची एखादी गोष्ट जर आवडली नाही, पटली नाही, मला त्याचा राग आलाय किंवा मी हर्ट झालेली आहे, तर मी तो ना मनात ठेवत, ना कुठल्याही ड्रामॅटिक पद्धतीने तो व्यक्त करत, पण तुमच्यापाशी डायरेक्ट येऊन स्पष्ट शब्दात, तरी देखील तुम्हाला ऑफेंड होणार नाही, हर्ट होणार नाही अशा शब्दांमध्ये मी सांगू शकते, की मला एखादी गोष्ट आवडली नाहीये, आपण ह्या गोष्टीचा पुनर्विचार करूयात किंवा ह्या गोष्टीने मी हर्ट झालेली आहे. त्याच्यात कुठेही तुम्हाला हर्ट करण्याचा, तुम्हाला इन्सल्ट करण्याचा प्रयत्न नसतो. त्यामुळे मनात सप्रेसही नाही व्हायचंय, ते व्यक्तही व्हायचंय, पण ते व्यक्त होताना त्याचं स्वरूप हे भांडणात रूपांतर त्याचं होणार नाही याची काळजी घेतली जाते. सो बऱ्यापैकी तो सॉर्टेड अँगर आहे. दुसरा जो अँगर आहे त्याला आपण म्हणू शकतो बोलाटाईल अँगर. ते सतत पॉपकॉर्न सारखे फुटत असतात लोक. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिडचिड करणं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी नापसंती दर्शवणं आणि ते मनात ठेवत नाहीत, परंतु ते व्यक्त होताना त्याची जी पद्धत आहे ते रिस्पेक्टफुल नसते. ती खूप चिडचिड करणारी, सतत फेकाफेकी करणारी, सतत हे नको ते नको, म्हणजे तुम्ही काहीही केलं अशा व्यक्तीसाठी तर ती व्यक्ती खुश नाही होऊ शकत. त्याचाच थोडासा एक ॲडव्हान्स्ड किंवा अग्रेसिव्ह एक त्याचं स्वरूप आपण असं म्हणूयात, की ज्याला आम्ही म्हणतो व्हायलंट अँगर. आता व्हायलंट अँगरमध्ये नुसतीच चिडचिड नाहीये, पण समोरच्याला हर्ट करण्याची प्रक्रिया इथे होते. आपण समोरच्याला अटॅक करतो. तो शाब्दिक असेल आणि काही प्रसंगी शारीरिक असेल. आपण जेव्हा शाब्दिक अटॅक करतो तेव्हा देखील आपण समोरच्याला जास्तीत जास्त हर्ट होईल असं बोलतो. त्याला कमी लेखणारं बोलतो. समोरचा दुखावलाच गेला पाहिजे म्हणजे त्याला माझा राग कळेल, म्हणजे त्याला माझा त्रास कळेल, ही त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपण तर खुश नसतो, आपण समोरच्यालाही खुश राहू देत नाही. क्वचित प्रसंगी अंगावर हात उगारणं, गोष्टी फेकाफेकी करणं, व्हायलेंटली स्वतःला देखील मारून घेणं. आपण बरेचदा बघत असू, की काही लोक इतके अनावर होतं त्यांचा राग, की ते स्वतःलाही खूप थोबाडीत मारून घेणं किंवा भिंतीवर मुठी आपटणं अशा प्रकारच्या गोष्टी करतात. प्रचंड एखाद्याला बघताना धडकी भरेल असा तो राग असतो आणि
ज्याच्यावर तो राग निघत असतो ती व्यक्ती बऱ्याच अंशी घाबरलेली असते आणि तुम्ही काही केलं तरी त्या क्षणी तो राग ऍक्च्युअली तुमच्यावर कंट्रोल करत असतो आणि तुम्ही तो मॅनेज करू शकत नाही. सो काही राग असतात ते रिटॅलिएशन मध्ये असतात, म्हणजे फक्त बदलाच घ्यायचा. तुम्ही खुट्ट जरी केलं तरी मी तुमचा बदला घेणार आणि अ, ते इतकं डिस्ट्रक्टिव्ह मोड आहे. तसंच काही काही बाबतीत सेल्फ ब्लेम. काही झालं तरी मीच दोषी आहे. म्हणजे जे आपण कांगावा करणं म्हणतो, की ठीक आहे मीच मूर्ख आहे, ठीक आहे मीच नालायक आहे, ओके मी चुकलोय ना, मग मी हे करणार नाही. आता मी ह्याच्यापुढे एखादी गोष्ट खाणारच नाही. मी फ्रेंड्सच बनवणार नाही. सो सगळ्या प्रकारे ना थोडंसं डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियरच असतं त्या अँगरमध्ये सुद्धा. पण महत्वाचा एक जो पार्ट आहे अँगरचा किंवा एक स्वरूप आहे जे मला इथे सांगायला आवडेल आणि ते म्हणजे पॅसिव्ह अग्रेसिव्ह अँगर. जे अँगर व्यक्त होतात, जे राग आपण व्यक्त करतो, जे आधीचे सगळे भाग आपण बघितले त्याच्यात कुठेही राग सप्रेस झालेला नाहीये. तो व्यक्त झालेला आहे. त्यामुळे ॲटलीस्ट आपल्याला माहित असतं की समोरच्या व्यक्तीच्या मनात या सिच्युएशन विषयी किंवा आपल्याविषयी नक्की काय चाललेलं आहे. पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह बिहेवियर हा जो एक प्रकार आहे तो जास्त डेंजरस आहे. जसं नाव सांगतं पॅसिव्ह, तो रागही पॅसिव्ह आहे. ऍक्टिव्हली तुम्हाला ती व्यक्ती कधीही राग व्यक्त करताना फारशी दिसणार नाही. दिसली तरी अगदीच माईल्ड स्वरूपात तो राग व्यक्त केला जातो किंवा नापसंती व्यक्त केली जाते. परंतु त्याच्या कितीतरी पट आत तो राग धुमसत असतो. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आईसबर्ग, की आईसबर्गचं फक्त छोटंसं टोक आपल्याला वर दिसत असतं. आईसबर्ग म्हणजे हिमनग, ज्याचं छोटंसं टोक आपल्याला वर दिसतं आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पर्सेंटेज तो बर्फ आत असतो खाली. तसाच ह्या व्यक्तींचा राग असतो, की खूप छोट्या प्रमाणात ते व्यक्त होतात, पण कितीतरी जास्त आत राग धुमसत असतो. पण तो बाहेर निघत नाही का, तो निश्चित निघतो. आपण त्याची काही उदाहरणं बघूयात. समजा मी एक छोटा मुलगा आहे 5-6 वर्षाचा आणि माझे आई-वडील सतत माझ्याशी रागाच्याच भाषेत बोलतात, पनिशमेंटच्याच भाषेत बोलतात. मला सतत डिवचतात, सतत मला कमी लेखतात, सतत मला नावं ठेवतात किंवा माझी कंपॅरिझन करतात. परंतु मी इतका छोटा आहे, की मला मुळामध्ये ते फारसं डिकोड करता येत नाही आहे. मी त्यांच्यावर इतक्या जास्त प्रमाणात डिपेंडंट आहे. प्रत्येकच गोष्टीसाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, कपडे-लत्त्यांसाठी, स्कूल फीजसाठी. मी अजून तेवढा परिपक्व नाही आहे, की मी बाहेर जाऊन माझ्या जीवावर जगू शकेल ह्या रागावर. त्यामुळे मला तिथे राहणं भाग आहे. त्यांच्यावर माझी प्रचंड प्रमाणात डिपेंडन्सी आहे. इमोशनल पण असू शकते आणि त्यांनी माझ्यावर हात उगारला म्हणून मी त्यांच्या अंगावर हात उगारू शकत नाही. ते मला वेडेवाकडं बोलले म्हणून मी बोलू शकत नाही. परंतु आत मी हर्ट होत चाललेली आहे किंवा होत चाललेलो आहे आणि तो जो राग आहे तो एखाद्या छोट्या-छोट्या पॉइझन सारखा आत डीप होत राहतो. एक ड्रिप जशी असते ना, आपण सलाईनचं जेव्हा बघतो की एक-एक ठप, ठप, ठप असं एक-एक थेंब जात असतो आपल्या शरीरामध्ये. एक्झॅक्टली तशा प्रकारे छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या प्रत्येक घटनांमधनं तो राग शरीरामध्ये साठत जातो. आपल्या पेशी-पेशींमध्ये पसरत जातो. जो राग एक्सटर्नलाइज होत नाही म्हणजे बाहेर व्यक्त होत नाही, तो रागात सप्रेस होतो, तो इंटरनलाइज होतो. आणि इंटरनलाइज झालेला राग हा आपल्याला तर दूषित करतोच. ज्याच्यात तो सप्रेस होतो आहे, त्याच्यात तर तो दूषित निर्माण करतोच. परंतु आजूबाजूचं सगळं वातावरण अशा व्यक्ती दूषित करू शकतात, पण तेही पॅसिव्हली. समोरून ती व्यक्ती अत्यंत शांत आणि एखाद्याची आवडती व्यक्ती असू शकते. परंतु आत धुमसत असलेला राग बाहेर काढण्याच्या त्यांच्या पद्धती अशा नसतात, तर अशा असतात. फॉर एक्झाम्पल जसं मी आता सांगितलं, की माझ्या आई-वडिलांबद्दल मला प्रचंड राग आहे. मला त्रास होतोय ते असं वागतायत. मी शाळेत गेले, की कायम शिक्षक मलाच अंगठे धरून उभं करतात. मला त्याचा राग येतोय. काही मुलं मला बुली करतायत, पण ते माझ्यापेक्षा मोठी आहेत. मी त्यांच्यासमोर व्यक्त नाही होऊ शकत. मी त्यांना उलट मारू नाही शकत. मग मी अशा प्रत्येक गोष्टी निवडू शकेन, ज्याच्यामुळे मी असं काहीतरी करेन, की समोरच्याला डायरेक्ट नाहीतरी इनडायरेक्ट पनिशमेंट मिळाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझे वडील जर सतत मला मारत असतील, तर मी त्यांना मारू नाही शकत. पण मग त्यांना आवडणारी कुठलीच गोष्ट मी माझ्या आयुष्यात निवडणार नाही. ते म्हणतील, की अभ्यास कर, तर मी अभ्यास करणार नाही. एखादा विषय माझा कमजोर असेल म्हणून मला जास्त शिकवणी लावली असेल, तर मी त्याच्यात जरूर फेल होईन. राइट? समजा तो राग नवरा-बायकोंमध्ये असेल. माझी बायको प्रचंड कटकट करते, पण मुलांसाठी किंवा घरातल्या शांततेसाठी मी शांत बसतो. तर मी काय करीन, वरकडे तिला सगळ्या प्रकारे तिच्या होला हो करीन, तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करीन.
पण मी एक्झॅक्टली तिला त्या गोष्टी देणार नाही ज्या तिला मनापासून आवडतात. ते अगदी छोट्या गोष्टी असू शकतील, की तिला वाढदिवसाला सरप्राईज व्हायला आवडतं, तिला कॅडबरी आवडते. तर मी जगभरातले तिच्यासमोर हिरे-माणके आणून सोडेन, पण ती कॅडबरी मात्र मी तिला देणार नाही. आणि तो इतका पॅसिव्ह आहे राग, ते की मी मुद्दामून ठरवून करणार नाहीच आहे. मी ते मॅनिफेस्ट करीन. त्यामुळे मी प्रत्यक्षात ती कॅडबरी शोधायला 10 दुकानं पालथे घालीन, पण ती कॅडबरी मला मिळणार नाही. इतक्या लेव्हलला मी ते मॅनिफेस्ट करीन, की माझ्याकडनं तिला ते सुख गेलं नाही पाहिजे. बरेच जण फिजिकल इंटिमेसीतनं दूर होतात. एकमेकांच्या इमोशनल ज्या काही डिपेंडन्सी असतात त्यातनं दूर होतात. एकमेकांसमोर व्यक्त करणं बंद होतात. बरेचदा जी वाया गेलेली मुलं म्हणून आपण जे बघतो, वाया गेलेली मुली बघतो आपण, की ज्या उलट उत्तरं देतात, घरातनं पळून जातात आणि एकदम क्लासिकल उदाहरण द्यायचं तर जे लोकं व्यसनाच्या आहारी आहेत, ॲडिक्टेड आहेत. हे सगळे क्लासिकल एक्झाम्पल आहेत पॅसिव्ह अग्रेसिव्ह अँगरचे किंवा पॅसिव्ह अग्रेसिव्ह बिहेवियरची. वर करणे तुम्ही जेव्हा त्यांच्यासमोर व्यक्त होता, की तुम्ही असं का करताय? तेव्हा त्यांना खूप सॉरी वाटत असतं, खूप वाईट वाटत असतं. ते तुम्हाला सॉरी म्हणतात, 10 वेळा कबूल करतात, मी एखादी गोष्ट करीन, मी या गोष्टी सुधारेन. परंतु प्रत्येक वेळेला ती वेळ येते तेव्हा त्याच चुका किंवा वेगवेगळ्या चुका पण सेम हर्ट तुम्हाला करायला ते मागे-पुढे बघत नाहीत. पण परत सांगते, हे ते ठरवून, प्लॅनिंग करून, मुद्दामून नाही करत आहेत. ते त्यांच्याही नकळत त्यांच्या डी-एन-एवर छापलं गेलंय. लहानपणापासनं प्रत्येक व्यक्तीनी केलेला अपमान, राग, दुःख हे सगळं सप्रेस होऊन माझी एक पर्सनॅलिटी बनते, ज्याला मी पॅसिव्ह अग्रेसिव्ह म्हणू शकते. एक जो राग आहे तो कधी-कधी प्रचंड दुःखातनं, पेनमधनं आलेला असतो. समजा आपण काही कारणाने आपल्या पार्टनरला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलंय. बिझनेसमध्ये अचानक काही लाखोचा, करोडोचं आपलं नुकसान झालेलं आहे. अचानक एखादा मेजर ॲक्सिडेंट झाला आणि आपला एखादा अवयव आपल्याला गमवावा लागलेला आहे. असं जेव्हा टोकाचं काहीतरी एक दुःख असतं जे सहन करणं बिलकुलच शक्य नाही आहे. सामान्य माणसाला ते दुःख पचवणं शक्य नाही आहे. अशा वेळेला त्याचं रूपांतर रागात होऊ शकतं. देअर आर डिफरंट स्टेजेस ऑफ लॉसेस आणि त्यातला एक महत्त्वाची स्टेज आहे अँगर. तो अँगर आपल्या स्वतःविषयी असतो, गेलेल्या व्यक्तीविषयी असतो, सोडून दिलेल्या व्यक्तीविषयी असतो. म्हणजे मरायलाच हवं असं नाही. ब्रेकअप झालेलं असेल, डिव्होर्स झालेला असेल, त्या व्यक्तीविषयी राग असतो, देवाविषयी राग असतो. त्यामुळे हा राग देखील कधी-कधी आपण फार विचित्रप्रमाणे व्यक्त करतो किंवा आपल्याला तो राग व्यक्त करण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीत व्यक्त करतो. आणि मग आपल्याला बऱ्यापैकी त्यातनं सिम्पथी पण हवी असते, की हो हिचं असं झालं ना, मग होणारच आहे तिची चिडचिड किंवा साहजिकच आहे तिचं असं वागणं. ती कशा-कशातनं गेलेली आहे किंवा तो कशा-कशातनं जातोय. तर ह्या पद्धतीच्या रागामध्ये पण कुठल्याही प्रकारचं लॉजिक कमी असतं. तिथे सद्सद्विवेकबुद्धी काम करत नसते. आपला रागावर कंट्रोल नसतो, तर राग आपल्याला कंट्रोल करत असतो. काय असतं ना फ्रेंड्स, राग ही गोष्ट एका दिवसात निर्माण होणारी नाहीये. माझ्या मते कुठलीही जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, जी गोष्ट आपल्याला हर्ट करते, ती आपण सुरुवातीला बराच काळ सहन करतो. जाऊ दे म्हणतो. त्या गोष्टी आत्ता सुधारतील अशा आपण अपेक्षा ठेवतो. नंतर सुधारतील अशा आपण अपेक्षा ठेवतो. त्या होप्समध्ये आपण राहतो आणि बरेचदा गोष्टी नजरअंदाज करतो आणि हळू आपल्याही नकळत तो राग साठायला लागतो आणि मग त्याची जागा फ्रस्ट्रेशनमध्ये म्हणजे चिडचिडीमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग मात्र तो राग आपल्याला सहन होत नाही आणि मग तो प्रेमाने नीट असर्टिव्ह अँगर सारखा व्यक्त न होता तो अनेक अशा पद्धतीने व्यक्त होतो ज्याच्यात आपण स्वतःचं नुकसान करतो, त्या सिच्युएशनचं नुकसान करतो. कधी-कधी आपलाही चिडीचा डाव असतो. आपण चांगला मांडत असलेला खेळ बंद करतो, तो फेकून देतो आणि खेळ म्हणजे फक्त खेळण्यातला खेळ नाही. एखादं चांगलं डील होणार आहे. पण छोट्या कुठल्यातरी गैरसमजुतीनं आपण म्हणतो, "जाऊ देत आता मला ते नकोच आहे." तर कळत-नकळतपणे या रागाचं योग्य तऱ्हेने निचरा न झाल्यामुळे, योग्य तऱ्हेने विघटन न झाल्यामुळे आपण कधी-कधी असे काही निर्णय घेतो, जे आपल्या विरोधात जाऊ शकतात. आपलं अजून जास्त नुकसान करू शकतात. तर राग आपल्याला कंट्रोल करायचाच नाही आहे. पण राग आपल्याला मॅनेज जरूर करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही रेड फ्लॅग्स कधी-कधी ओळखावे लागतात. आपल्या प्रत्येकाला आपल्या स्वभावाची व्यवस्थित माहिती असते. तेव्हा आपल्याला माहिती असतं की कुठल्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीयेत, कुठल्या गोष्टी आपल्याला हर्ट करतायत, कुठल्या गोष्टीमुळे मी जास्त बेचैन होती आहे, अस्वस्थ होती आहे. कुठल्या गोष्टीमुळे मला असं वाटतंय की अरे लोक माझी किंमतच करत नाहीयेत किंवा माझ्या म्हणण्याला, माझ्या असण्याला काही महत्त्वच नाहीये.
हे रेड फ्लॅग्स आपण वेळीच ओळखलं पाहिजे. आणि असं आपल्याला कोण फील करून देतोय, असा अनुभव आपल्याला कोण देतंय, कोण हे ट्रिगर करतंय, त्या व्यक्तींची देखील आपल्याला लिस्ट करायची आहे. नुसत्या व्यक्तीच नाही, कधी-कधी काही घटना, काही सिच्युएशन पण आपल्याला ट्रिगर करतात. आपण एखादी साधी सीरियल बघतोय, वेब सीरीज बघतोय आणि तिथे अशा काही घटना दाखवल्या जातात, ज्या आपल्या कदाचित आयुष्यात घडलेल्या आहेत. त्या हिरोला किंवा हिरोईनला जे होतंय तेच आपल्याला आत्ता पूर्वी हर्ट झालेलं आहे आणि आपण त्या गोष्टी बघून देखील ट्रिगर होतो, रिलेट होतो. आपण म्हणतो ना, की का त्या टिपिकल सासू-सुनांच्या सीरियल्स बघायच्या नाहीत. एक तर त्याच्यात आयुष्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणारं कथानक तर काही नसतंच. परंतु अशा प्रकारच्या अनेक निगेटिव्ह भावना निर्माण करण्याचा ट्रिगर त्या सीरियल्समध्ये असतो. आणि कळत-नकळतपणे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्या कॅरेक्टर्स प्रमाणे बघायला लागतो आणि त्यातनं देखील आपला अँगर वाढत जातो. आणि अगेन त्यांना आपण ऑलरेडी ते लेबल लावलंय. कदाचित त्याच्या मागच्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्याच्या मागच्या घटना वेगळ्या आहेत. सीरियलमध्ये असणारी एखादी निगेटिव्ह व्यक्ती आणि आपल्या आयुष्यातली निगेटिव्ह व्यक्ती ह्या 2 विभिन्न व्यक्ती आहेत. म्हणजे त्या सेम नाही आहेत. त्याच्या मागच्या स्टोरीज वेगळ्या आहेत. पण आपण जर सतत त्याच्यात रमलो, तर आपण ती लेबल्स इथे लावायला सुरुवात करतो आणि म्हणून आपल्याला ते रेड फ्लॅग्स आधीच ओळखायचे आहेत. मध्ये मी एकदा म्हटलं होतं, की राग खरंच व्यक्त केला पाहिजे का? राग व्यक्त होणं चांगलं आहे का नाही आहे? रागीट असणं चांगलं आहे का नाही आहे? काय असतं, की काही ठिकाणी राग हा पॉझिटिव्ह पण आहे. फॉर एक्झाम्पल, की मी एक शिक्षिका आहे आणि मी अशा एका वर्गाची वर्गशिक्षिका आहे, जिथे खूप रात्य मुलं आहेत. एस्पेशली बॉईज क्लास कसे असतात तुम्हाला माहिती आहे. तिथे कोणीच ऐकत नाहीये. अशा वेळेला कदाचित तिथे थोडंसं माझं रागीट असणं हे माझ्या मदतीला येऊ शकतं. याचा अर्थ मी समोरच्या मुलांना छड्या मारत सुटणार आहे का? तर नाही. पण थोडासा धाक कधी-कधी गरजेचा असतो. मुलं जेव्हा अतिहट्ट करतात किंवा ऐकत नाहीत, तेव्हा प्रत्येकच वेळेला त्यांच्याशी फ्रेंडली बोलून, सॉफ्ट बोलून होत नाही. कधी-कधी आपल्याला थोडासा त्यांना धाक दाखवावा लागतो. धाक याचा अर्थ वाईट वागायचं आहे का नाही, मारायचं आहे का नाही, त्यांना उगीच कुठल्या खोट्या गोष्टींची भीती दाखवायची का नाही. परंतु त्यांना त्यांच्या त्या वयातल्या बाउंडरीज कधी-कधी समजून द्याव्या लागतात. ते सुद्धा फार चिडचिड न करता, आदळआपट न करताही करता येतं. पण समोरच्या व्यक्तीला हे कळावं लागतं, की ही बॉर्डर मी क्रॉस नाही करू शकत किंवा हे आत्ता तरी या वयात माझ्या पेरिमीटरच्या मधलं नाहीये. हे माझ्या आपल्या हद्दीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. एखादा बॉस असेल, तो जर थोडासा कडक नाही राहिला, तर त्याची टीम खरंच व्यवस्थित काम करणार आहे का? त्यांची टार्गेट्स वेळेवर पूर्ण होणार आहेत का? आपण आर्मीचं प्रशिक्षण बघतो. किती कडक प्रशिक्षण असतं. भयंकर डिसिप्लिनरी असतात काही ठिकाणी गोष्टी. काही-काही ऑर्गनायझेशन्स असतात जिथे खूप डिसिप्लिन असतं. अशा ठिकाणी हे जे डिसिप्लिन आहे ते वरकरणी राग वाटू शकतं, धाक वाटू शकतो. पण ते खऱ्या अर्थाने शिस्तीसाठी केलेलं जातं आणि ते पॉझिटिव्ह आहे. त्या शिस्तीमुळेच आपल्याला चांगल्या सवयी लागतात, चांगली वळण लागतात. आपण पूर्वी पहाटे उठायला पाहिजे, उठून बाहेर फिरायला गेलं पाहिजे, मोकळ्या हवेत श्वास घेतला पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, हेल्दी अन्न खाल्लं पाहिजे. हे देखील धाकातच केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या आयुष्याला काहीतरी चांगली गती मिळाली, चांगलं वळण लागलेलं आहे. काही चांगल्या सवयींमुळे जे आपल्याला फायदे होतात, त्याच्यामुळे कधी-कधी राग हा पॉझिटिव्ह पण असतो. राग याला कायमच निगेटिव्ह मानायची गरज नाही, कायमच रिपू म्हणजे शत्रू मानायची गरज नाहीये. रागामध्ये सर्वात एक जो महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो ते म्हणजे आत्मपरीक्षण. अ, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार तुम्हाला जर्नलिंग हा शब्द येणार आहे, कारण की ते फार महत्त्वाचं टूल आहे, ईझी टूल आहे असं मला वाटतं. मला नेहमी वाटतं, की दिवसाच्या शेवटी जर आपण जर्नलिंग करायला शिकलो, म्हणजे दिवस मी आज कसा घालवला, मी नॉर्मली कितीदा चिडले, कोणाशी मी वाईट वागले, कोण माझ्याशी वाईट वागलं, तेव्हा माझी प्रतिक्रिया होती का प्रतिसाद होता, मी नक्की काय-काय शब्द वारंवार वापरले, जे मला स्वतःलाही हर्ट होतील किंवा समोरच्याला हर्ट होतील. जे काही घडलं, जी काही घटना घडली, ती खरंच घटना मी जेवढा राग व्यक्त केला, तितक्या प्रपोर्शनेटली होती का मी जरा जास्तच व्यक्त केलं किंवा मी जास्त व्यक्त व्हायला हवं होतं आणि रादर मी गप्प बसले आणि माझ्या मनात कुढत राहिले. तर मी खरं तर हे बोलायला हवं होतं का? का एखादी व्यक्ती सध्या मला जास्त त्रास देते असं माझ्या लक्षात येतंय किंवा वारंवार मी विशिष्ट शब्द वापरते, विशिष्ट जेस्चर्स वापरते. मी आजकाल जरा गोष्टी फेकायला लागलेली आहे. मी आजकाल जेवण कमी करते रागावले की. हे जे स्वतःचं एक प्रोफाईल जे आपले अँगर प्रोफाईल आहे ना,
ती तयार व्हायला मदत होते जर आपण सतत रागराग करत असू, जर आपण सतत अस्वस्थ असू, जर आपण सतत दुःखी असू, हर्ट असू आणि आपल्याला असं वाटत असेल की सगळं जगच माझ्या विरोधात आहे. तर हे जर्नलिंग कायमच फायद्याचं ठरतं. मुळात की मला नक्की राग येतोय का? का खरंच इतर कुठली तरी भावना आहे जी मी व्यक्त करू शकत नाही आणि म्हणून त्याचं स्वरूप म्हणून किंवा त्याचं एक रिपरकशन म्हणून मी चिडचिड करते, की खरं तर मला दुःख आहे. खरं तर माझा लॉस झालाय, खरं तर माझा ब्रेकअप झालाय, खरं तर माझं फायनान्शियल नुकसान झालंय. पण ते मी तसंच व्यक्त करू शकत नाहीये काही कारणाने आणि म्हणून मी इतर तो राग वेगळ्या पद्धतीने बाहेर काढतेय, ते सप्रेशन वेगळ्या पद्धतीने बाहेर काढतेय आणि त्याचं जे स्वरूप आहे ते सतत रागात आहे. आपण म्हणतो ना, की ऑफिसमधनं जर चिडून नवरा चिडचिड करत घरी आला, तर बाईने शांत बसावं कारण की माहीत नाही ऑफिसमध्ये काय झालेलं आहे. त्यामुळे आणि हे फक्त बाईचा प्रश्न नाहीये. बाई काही कारणाने चिडचिड करत असेल, तर नवऱ्याने बसावं. थोडक्यामध्ये आपला पार्टनर, आपली आई, आपली बहीण, आपले वडील कोणी का असेना फॉर दॅट मॅटर, ते जर अकारण अचानक चिडचिड करताना दिसत असेल, तर आपण शांत बसावं कारण की आपल्याला कदाचित माहित नाही, की बाहेरनं येताना काय झालेलं आहे. तर थोडक्यामध्ये बरेचदा आपण राग हा जिथे व्यक्त व्हायला हवा, जिथे व्यक्त करायला हवा ते करत नसल्यामुळे तो जिथे व्यक्त होण्याची गरज नाही तिथे करतो. बरेचदा आपण बाहेरचा राग घरात आणतो. आपला जॉब असेल, आपला बिझनेस असेल, कोणा मित्राशी भांडण झालं असेल, कुठलं अजून आर्थिक नुकसान झालंय, ते सगळं घरात येऊन आपण घरातल्या त्या लोकांवर काढतो. फ्रस्ट्रेशनमध्ये की जिथे ते लोकं खरं तर आपल्याला सपोर्ट सिस्टम असतात आपले. आपलंही त्यांच्यावर प्रचंड प्रेम असतं. पण अधिकाराने त्यांना गृहीत धरून आपण ती चिडचिड करत असतो, तो राग काढत असतो. फ्रेंड्स, याने होतं काय माहितीये का? आपण जरी त्यांना अधिकार मानला आणि त्यांनी सुद्धा तो आपल्याला दिलेला असतो आणि घरचेच नाही, अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी असतात, ज्यांना आपण अधिकाराने वाटेल ते बोलू शकतो असं आपल्याला वाटतं आणि त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. जिथे घेतातही. परंतु हळू जर ह्या गोष्टीची आपल्याला सवय लागली आणि समोरच्याला ही सवय लागली, की अरे ही तर काय सतत चिडचिड करते, हा तर काय सतत असंच वागतो. तर लोकांना आपल्याला हळू लेबल करायला वेळ लागणार नाही आणि लोकं आपल्याकडनं सतत तेच गृहीत धरतील, तेच अपेक्षित करतील, की आता ही चिडणार आहे, आता हा असंच बोलणार आहे आणि मग लोकं सुरुवात करतानाच चिडू नकोस पण मला एक सांगायचंय. किती जणांनी ऐकलंय तुमच्यापैकी जे लोकं खरंच रागीट आहेत, त्यांना कितीदा हे ऐकावं लागलंय आणि खरं तर त्या क्षणी आपण चिडलेलो नसतो, पण वाक्य ह्या पद्धतीने सुरू झाल्यामुळे आपण अजून चिडतो आणि आपण म्हणतो, "अरे, मी काय सतत रागावलेली असते का?" हे पण आपण रागानेच बोलतो. थोडक्यामध्ये आपली एक अँगर प्रोफाईल आपण समाजात जर दाखवायला सुरुवात केली, तर समाज आपल्याकडे त्या एकांगीच नजरेने बघणार आहे. इतर वेळचं आपलं जॉली असणं, छान वागणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं, हे लोकं बघत नाहीत. आपण केलेली चिडचिड लोकांच्या लक्षात राहते आणि त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी, अनेक चांगले मित्र-मैत्रिणी, अनेक चांगल्या बिझनेस डील आपण गमावू शकतो, जर आपली ख्याती रागीट म्हणून पसरली तर. ह्याच्यात आपलं नुकसानच आहे आणि म्हणून त्याच्यावर काम करायचंय. एकदा का आपली अँगर प्रोफाईल आपल्याला कळली, की नक्की मला कशामुळे राग आहे, कोणत्या-कोणत्या गोष्टी मला आवडत नाहीत आणि ज्याच्यामुळे माझा अँगर ट्रिगर होतो, कुठल्या व्यक्ती मला आवडत नाही ज्याच्यामुळे माझा अँगर ट्रिगर होतो आणि अँगर ट्रिगर होतो म्हणजे नक्की काय? मी तो राग कशाप्रकारे व्यक्त करते किंवा सप्रेस करते. जे काय आहे ते आपल्याला जर्नलमध्ये लिहायचं आहे. एकदा ते कळलं, की आपण त्याच्यावरचे उपाय करायला मोकळे.